मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे। बघा, आता महायुतीचं सरकार आलेलं आहे, महायुती सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे। त्यानंतर लाडकी बहीण संदर्भात डायरेक्टली निर्णय झाला, त्यानंतर लगेच निर्णय झालेला आहे आणि जे 2100 रुपये आहेत ते तुमच्या खात्यात आता टाकले जाणार आहेत। त्याची जी तारीख आहे, तारीख आलेली आहे। आता ते तुम्हाला कोणत्या तारखेला भेटेल, हे पैसे तुमच्या खात्यात कोणत्या तारखेला येणार आहेत त्याची ओरिजिनल तारीख आलेली आहे। बघा, अनेक अपडेट येत होत्या लाडकी बहीण संदर्भात, परंतु तारीख फिक्स येत नव्हती, परंतु आता डायरेक्टली तारीख त्यांनी फिक्स दिलेली आहे आणि फिक्स त्या तारखेला तुमच्या खात्यात जे 2100 रुपये द्यायचं आता ठरवण्यात आलेलं आहे ते 2100 रुपये येणार आहेत। ओके, सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। तुम्हाला तारीख सांगतो, तसेच अजून 3 जे मोठे गिफ्ट आहेत, 3 मोठे गिफ्ट महिलांना 3 मोठे गिफ्ट भेटणार आहेत। ते 3 मोठे गिफ्ट काय आहेत त्या गिफ्ट संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत। चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल वरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राइब करा। आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया, जी माहिती आलेली आहे ती माहिती जाणून घेऊया। तर राज्यात सर्वात मोठी फेमस योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीणनुसार तुम्हाला महिन्याला दर महिन्याला 1500 रुपये दिले जात होते, असे एकूण महिलांना 1500 प्रमाणे 5 हप्ते भेटलेले आहेत। जवळपास 7500 रुपये अनेक महिलांच्या खात्यात आलेले आहेत। काही महिला अशा ज्यांना 1 रुपया पण अजून आलेला नाही, 1 रुपया पण अजून आलेला नाही। काही महिलांना 7500 रुपये भेटून गेले। तर या महिलांना मग हे 7500 रुपये भेटेल का, जे थांबलेले हप्ते त्यांचे होते ते पण भेटेल का, त्याबद्दल पण माहिती आहे, ती माहिती पण आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण संदर्भात जेव्हा पण अपडेट येते, नवीन माहिती येते, तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। चला, काय नवीन अपडेट आलेला आहे आज रोजीचे अपडेट आपण नीटपणे समजून घेऊया। हे बघा, यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला। तब्बल 235 जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवला असून महायुतीच्या सुनामीत मविवा चारीमुंड्या चित झाले आहेत। बघा, मविवाचं जे सरकार आहे ते इथे आलेलं नाही, महाविकास आघाडीचं सरकार आलेलं नाही आणि इथे महायुतीचं सरकार आलेलं आहे। आणि महायुतीचं सरकार यांनी जबरदस्त काम केलेलं आहे महाराष्ट्रात, आपण बघितलंच। लाडकी बहीण योजना आणली, अन्नपूर्णा योजना आणली, लाडका भाऊ युवा कार्यप्रशिक्षण योजना आणली, म्हणजे भरपूर योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत महायुती सरकारने। महायुती सरकार तुमच्यासाठी खूप चांगलं काम करत आहे असं दिसून येत आहे, कारण महिलांना पैसे मिळत आहे, तरुणांना इथे रोजगार म्हणून अप्रेंटिस मिळत आहे, त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण तुम्हाला आता पैसे तुमच्या खात्यात येत आहे। म्हणजे हे जे सामान्य आहे, म्हणजे या सामान्य ज्या गोष्टी आहेत, यामुळे अनेक महिलांना खूप टेन्शन होऊन जायचं की आता गॅस सिलेंडर संपेल, एवढे पैसे नाहीत, त्यानंतर मुलांची शाळेची जी काही फीज आहे, फीसाठी किंवा इतर कामासाठी पैसेच राहायचे नाहीत। परंतु आता सर्व माझ्या माता बहिणींना पैसे आता राहत आहेत, कारण सरकार पैसे देत आहेत। महिन्याला आता 2100 रुपये द्यायचं ठरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता महिलांचं जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील या पैशांमुळे। आणि तसेच गॅस सिलेंडर पण मोफत चालूच राहणार आहे आणि पुढे अजून भविष्यात देखील महायुती सरकार चांगलं काम करेल। पुढे बघा, महत्त्वाचे अपडेट। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला मिळाल्याचं बोललं जात आहे। बोलले जात असले तरी आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद होती। हे बघा, आचारसंहितेमुळे ही योजना जी आहे ती तात्पुरती बंद होती। आता महायुतीचं सरकार पुन्हा येणार असल्याचं निश्चित झालं असून आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागलेली आहे। आता बघा, पुढे एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत। ज्या ज्या महिलांचे पैसे खात्यावर आले नाहीत त्यांचे पैसे हे डिसेंबर महिन्यात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे। ही योजना
महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरली। महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा फायदा देखील महायुतीला झाल्याचं म्हणायला हरकत नाही। महायुतीला मोठ्या मताधिक्यांनी लाडक्या बहिणींनी पसंती दिली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनी आता लाडकी बहीण यांना 1500 रुपये पहिले भेटत होते, त्यामुळे बहिणींनी जबरदस्त जे मतदान आहे ते महायुती सरकारला केलेलं आहे आणि एक चांगला प्रतिसाद लाडक्या बहिणींकडून देखील महायुती सरकारला मिळालेला आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं। मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार याची अद्याप कोणतीही डिटेल्स समोर आलेली नाही। सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्यांचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कुठलंही जे स्पष्टीकरण आहे ते देण्यात आले नाही। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। आचारसंहितेमुळे तुर्तास ही योजना स्थगित करण्यात आली होती। आता लवकरच पुन्हा ही योजना सुरू केली जाणार आहे। ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळाला नाही त्यांनी या योजनेचा स्टेटस चेक करावं। तुमचा अर्ज बाद झाला असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही। हे बघा, तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते बघायचं आहे, अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेमुळे ही योजना बंद ठेवण्यात आली होती, स्थगिती देण्यात आली होती तुर्तास, परंतु पुन्हा ही आता योजना सुरू करण्यात येत आहे। आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जे 2100 रुपये आहेत, 2100 रुपये तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटून जाणार आहेत। आलं तुमच्या लक्षात? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात। त्यानंतर जे मोठे गिफ्ट संदर्भात आपण माहिती बघत होतो की तुम्हाला 3 मोठे गिफ्ट भेटणार आहे। बघा, आता तुम्ही वेगवेगळ्या बातम्या बघत आहात, वेगवेगळे अपडेट बघत आहात। रोज तुम्हाला काही ना काही सांगितलं जातं की हे गिफ्ट भेटेल, ते गिफ्ट भेटेल, असं भेटेल, तसं भेटेल। बघा, जे 3 गिफ्ट सांगण्याचा प्रयत्न चालू आहे ते 3 कुठलेही गिफ्ट तुम्हाला भेटणार नाही। त्याबद्दल फक्त जे आहे ते म्हणजे चालू आहे यूट्यूबवरती काही उगाच माहिती देत आहे, परंतु 3 मोठे गिफ्ट तुम्हाला काही भेटणार नाही। फक्त तुम्हाला 2100 रुपये तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मिळून जाणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे। ओके, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती आणि जेव्हा पण अपडेट येते, छोटे असो किंवा मोठे असो, मग ती सर्व अपडेट आपल्याच चॅनलवरती तुम्हाला सांगितले जाते। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद।